या पुतळ्याची पहिली झलक आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत आणि ही दृश्य सौरभ आपण बघू शकतो। अशा पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि हा पहिला पुतळा बनवत असताना दादांनी माझ्या स्टुडिओला 3 वर्षापूर्वी भेट दिली होती आणि बारामती परिसरात दादांनी मला बरेच काम करण्याची संधी दिली होती। पण आमचा दुर्दैव मानतोय आम्ही की दादांचा पुतळा मला माझ्या बनवायला वाटतोय, कारण असं आम्हाला वाटत नाही की जेवढा पुतळा बनवला आम्ही, पण त्याचा आनंद नाही, आम्हाला दुःख होत आहे। आणि पुतळा बनवत असताना आम्हाला म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या आणि दादांचा पुतळा जसा उभे बनवायचा आम्ही खूप प्रयत्न केला। बारकाईने काम दादांचे आणि दादांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा, कारण दादांनी मला स्टुडिओला 2-3 वर्षापूर्वी भेट दिली होती आणि पुतळा आम्ही 3 महिन्यामध्ये साकारला। तुम्ही काय सांगाल, ज्यावेळी तुम्ही त्याचे पुतळ्याचं डिझाईन बनवत होता त्यावेळेस पुतळा बनवतानाचा काय तुमचा अनुभव आहे? अनुभव अतिशय भावनिक होता आणि जे स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एक बारामतीकर म्हणून एक या प्रोफेशन मध्ये असताना की नेहमी असं वाटायचं की आपल्याला दादांना काय डिरेक्ट इनडिरेक्ट मदत करता येईल, पण कधीच असं वाटलं नव्हतं की जे काय असं मिळेल त्यांचं तर हे पुतळ्याचं डिझाईन आपल्याला करायला लागेल, या चौधऱ्याचं डिझाईन करायला लागेल। हे एकूणच बारामती शहराच्या विकासात भर टाकणारा हे पुतळा बारामती शहरामध्ये उभा राहिलेला आहे आणि यातून बारामतीकरांना ऊर्जाच मिळणार आहे। मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।